वाळू माफियांवर कडक कारवाई करणार नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली आहे। अवैध वाळू वाहतुकीमुळे 5 जणांचे बळी गेले होते। वाळूखाली दबल्यानं मजुरांचा बळी गेला होता आणि या संदर्भात आता पालकमंत्री अतुल सावे हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। वाळू माफियांवर कठोर अशी कारवाई करा अशी मागणी यावेळी अतुल सावे यांनी केली आहे। मागे डीपीडीसी मध्ये पण आम्ही सांगितलं होतं की अवैध रेतीच्या कलेक्टरला पण सांगितलं आम्ही, पण कलेक्टरची बदली झाली, नवीन कलेक्टर आले, त्यांनाही आज सकाळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। पोलीस एसपीला पण आम्ही सांगितलेलं आहे, आयजीला पण आम्ही सांगू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कडक कारवाई जो कोणी रेतीचा अवैध हे करत असेल त्याच्यावर केली जाईल आणि आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्यावर मोक्कासारख्या अशा कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असा आम्ही प्रयत्न करणार। तर वाळू माफियांवरती कडक कारवाई करा अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। पालकमंत्री अतुल सावे हे सध्या या संदर्भात ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। तर वाळू माफियांमुळे 5 जणांचे बळी गेले होते आणि या संदर्भात आता अतुल सावे यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय।